सो हॅलो गाईज, वन्स अगेन वेलकम बॅक ऑन माय यूट्यूब चॅनल. आणि आजचा ब्लॉग असणार आहे शेतावरती जाण्याचा, रानात फिरण्याचा, हिंडण्याचा. बिकॉज मी आलेले आहे गावाला. सो आम्ही आता इथे करवंद काढायला चाललं. बट आय डोंट नो भेटतील नाही भेटतील, पण आम्ही मजा मस्ती तर भरपूर करणार आहोत. सो त्याचा हा ब्लॉग असणार आहे. आणि आम्ही मामाच्या वाड्यावरती जाणार आहोत, तर तेही या ब्लॉगमध्ये मी दाखवणार. सो लेट्स गो. आम्ही स्टार्ट तर केलेलं आहे चालायला, बघू आता. सो गाईज, आम्हाला राणू भेटलेले आहे आणि आता आम्ही वाड्याच्या जवळ पण पोचलेलो आहोत. म्हणजे तुम्ही बघू शकता समोर जे तुम्हाला दिसतंय तो आहे विजा मामाचा वाडा, जो की मी तुम्हाला दाखवणार होती. तर आपण आता इथे आलेलो आहोत, पण आता इथे कोण आहे नाही आहे. देवा, मामीला आवाज दे ना. नाही नाही, तो बघ मामा आहे. सो चला आता आपण आतमध्ये जाऊयात, म्हणजे वी आर सेफ ना. कोणतरी आहे तर आपण व्यवस्थित जाऊ शकतो. पण गेट बंद आहे का आतून? नाही, ओपन आहे पागल. सो चला तर मग जाऊया आतमध्ये. आणि बघा इकडे मस्तपैकी गायी आहेत. आणि मी इथे पण खूप टाईम नंतर आले, म्हणजे जवळजवळ वर्षांनी वगैरे पण आली असेल, खूप टाईम नंतर. आणि इकडे तुम्ही वेगळे वेगळे प्राणी बघू शकता. इथे खूप सारे अलग अलग प्राणी आहेत. आता इथे गाय वगैरे आहे, गाय बैल. आणि त्यांच्यासाठी मस्त एकदम असं सेटअप केलं, एकदम सिस्टमॅटिक सगळं आहे. आणि मस्त आंब्याचं झाड आहे मोठं, पण आंबे नाही दिसत आहेत मला तरी. आणि त्याच्या खाली मस्त ह्यांना असं शेड म्हणून असं झाडाखाली ठेवलं आहे, तुम्ही बघू शकता. ह्या साईडला पण आहेत. आणि हा झाड पण खूप मोठा आहे. बघा इकडे पण गायी आहेत मस्तपैकी. किती छान आहे. कोंबडं. गावाला आल्यावरती असं काहीतरी बघितलं की असं वाटतं की हां भाई, प्रॉपर गावाला आलं आहे. हे बघा छोटंसं गायचं पिल्लू, क्यूट ब्लॅक कलरचा कार्फ. आणि इकडे ना विहीर होती, हे शेण आहे जाऊ द्या. इथे विहीर होती पहिले, मी जेव्हा आले होती आधी. आणि आता ते नाही आहे, ती विहीर बुजवलेली आहे ना. तर ते पण मी तुम्हाला दाखवलं असतं. तर तुम्ही सध्या आता हे गाय वगैरे बघा. आणि नाना मस्तपैकी त्या गायींची काळजी घेतात, बघू शकता. त्यांना पाणी देत आहेत. आणि हे सगळं असं रोज करावं लागतं, त्यांच्यावरती लक्ष द्यायला लागतं, त्यांना टाईम टू टाईम खायला वगैरे द्यायला लागतं. सो तुला कसं वाटतं हे सगळं बघून? खूप छान वाटतंय, खूप छान. तुमच्या गावाला पण असतं ना? म्हणजे असं असतं, पण असं नसतं, वेगळं असतं. वेगळं म्हणजे काय वेगळं असतं? हे असं कुत्रा नसतं पहिलं. राणी. अरे तो म्हणजे आमच्याकडे घराजवळच असतात. हा, शेत आमच्याकडे- असे शेड एवढं, म्हणजे एवढं चांगलं असं हे अलग वेल मॅनर्ड, आमचं असं एवढं सिस्टमॅटिक. पहिले मामाकडे हे पण होत्या, काय होत्या, बकऱ्या पण होत्या. नाही, तिथे वरती. अरे इस भाई का तो अलग ही प्यार मोहब्बत चल रही है रानी के साथ. आणि गाईज, पहिले ना मामाकडे खूप साऱ्या बकऱ्या होत्या. तर तेव्हा पण मी असं शूट केलं होतं, म्हणजे तेव्हा रॅन्डम असंच व्हिडिओ काढायची म्हणून काढलेली. बट ती मला आता मिळत नाही आहे, नाही तर ते पण दाखवलं असतं. अँड गाईज, देवम टेकिंग द लीड. तो ना सृष्टीला एक्सप्लेन करतो की हां पहिले इकडे अशा बकऱ्या होत्या वगैरे वगैरे. तो तिला पूर्ण स्टोरी सांगते. आणि राणूचं काहीतरी अलग चाललं आहे. अँड दिस टू गाईज आर सिरियसली टॉकिंग अबाउट दॅट. म्हणजे असं पैसा पैसा करती है. गाडला म्हणाली ना, ते जर समजून घेतलं केलं. तिकडे जा, तिकडे. युअर लवर देअर. परत ये इकडे मी वापस. काठी दाखवली म्हणून इग्नोर. देवा मला आतमध्ये घेऊन चाललं, तर बघत आता आतमध्ये असं काय चालतं खेवड्या. हे आतमध्ये बघूया. हळूहळू जा पोरांना. अच्छा असं आहे. जा ना, माझा कॅमेरा घेऊन आणि शूट करा. लाकडाचं आहे वरती. जायचंय तुला? मी बोलते अगं ये. पडलं होतं खालती गाई. एक तर तू गाईवर असेल, तर गाय तुझ्यावर असेल. ते काय इथे खाणं आहे त्यांचं. आणि गाईज, इथे ते गायींना वगैरे द्यायला सगळं ठेवलं. आणि खाली गायी आहेत यार, पडलं तर डायरेक्ट त्यांच्यावरतीचा. चला खाली निघूयात. बस झालं एक्सप्लोरिंग. आणि पेंडा वगैरे ठेवलेला आहे, प्रॉपर सगळं छान असं सेट केलं आहे इकडे. मामा बोललेले लोक काय करतात, मी व्हिडिओ काढते ना. डिडंट इवन आस्क्ड हिम. गाइस, ऊपर से नजारा देखो गाइस, ऊपर से नजारा. प्लास्टिक मुळे नाही जास्त दिसत आहे.
मला तर अशी भीती वाटते ना की मी ह्याच्यावरून पडते की काय. तर आता आपण खाली जाऊयात आणि खालच्या इथे बघूया. खाली आपल्याला गाय बघायला भेटतील. गाय, बैल, म्हशी जे काय आहे ते आपल्याला बघायला भेटेल. उठना उठना देव. गप चावा घेईल. अरे बैल आहे तो. नाही काय काय तू गाय पण मारते मायला. ते बैल आहे. त्या तो तर side ला- पहिला मारले इकडे तुझ्या. असे अमेरिकावरून आणलेले का दिसतात. हा जर्सी आहेत ते. हे जर्सी आहे, ती पण जर्सी. जर्सी म्हणजे काय असते ती जर्सी. घालायची ना लोगन पॉलची. गाईज मी इन द गोठा. गाईज वाव सनकिस्ट. खूप जास्त ग्लो वाटतंय. माझा चेहरा खूप ग्लो आणि सुंदर वाटतो. नॅचरल सनलाइट ऑन माय फेस गाईज. गाई म्हशी गाई जाऊ बॅक कॅमेऱ्यानेच दाखवायला पाहिजे. असं दिसत नाही, फक्त माझा चेहरा ग्लो करताना दिसतो. हे बघा. हाय गाईज. यार ते कशा बघतायत माझ्याकडे. तुम्हाला मी स्ट्रगल करून आम्ही फायनली तिकडून आलेलो आहोत. ते शूट करायला पाहिजे होतं. आपण शूट करायला पाहिजे होतं. आम्ही कसे उड्या मारत आलो. आणि आपण इथून का आलो. आपल्याला तिथून जायचंय. अरे तिथून जायचंय. माझा पाय बरोबर फिरतो असा डायरेक्ट बसता डायरेक्ट बाहेर जायचं. जाऊ द्या आता पावसाळ्यात वापरे. गाईज ह्या अशा सपाटी ठिकाणी यांना कुठे करवंद भेटणार आहेत. करवंद शोधायला आलं, करवंद खायला आलं. आणि अशा ठिकाणी यांना करवंद कशी भेटणार आहेत. तर झाडं असतील तिथे भेटेल ना. हे असं असं चप्पट रस्त्याला प्लेन रस्त्यावरती ट्रेन थांबून आम्ही ट्रेन पकडून जाणार. ट्रेन मध्ये बसून. कायच भेटणार आहे यांना यार. ते दोघं कसे चाललेत यार पुढे पटापट. हे बघा कसे. राणीच्या मागे चालले दिवाने झालेत ते राणी. हा ना नाथ पुढे. ए काय इकडे आहे ना दोघांनी. देवाम सात्विक कुठे चालले तिकडे. राणीच्या मागे का. आराम लोक आहेत. हा ना ती देवामच्या पाठी येडी झाली आणि देवाम तिच्या पाठी येडा झालाय. ते दोघं काहीही करतात. फायनली काहीतरी झाडे दिसतात थोडीफार. बट ही करवंदाची झाडे नाही वाटत आहेत आम्हाला. मॅडम या लवकर. मला राणी आवडत नाही. मला देवमसाठी राणी बिलकुल पसंत नाही. रिजेक्टेड गाईज. समजलाच देवम. देवम माझा राणीसाठी नकार आहे. मी आधीच सांगते मला बिलकुल पसंत नाही आहे ती. तुला करायचीच असेल तर पळून जाऊन कर. गाईज टिप्स बघा टिप्स. माझा भाव झाले खंबीर उभा आहे. बघा भावाचं प्रेम गाईज. भावाचं प्रेम. मला एक तरी करवंद दिला. एक तरी. सात्विक जा सही करायला त्याच्या सोबत. गोड आहे. राणीला तर सही पण नाही करता येणार. पंजा हे बघा राणी. ट्रू लव. तिचं प्रेम बघा. धोका नाही देणार. हा ना बसलाय तिचा लवर आणि धोका नाही मोती. देणार. मोठी लवर नाही ती जरा. आता पोरगा असतो 7 वर्ष झाले सोबत आहेत बहीण भाऊ. तुला काय भाऊ आहे माहिती. भाऊ आहेत काय. कुत्र्या मांजर कुठे भाऊ बिऊ आणतो करायचं. भेटते की नाही. त्यांची नसबंदी गेली असेल तर यार एक दोनच भेटले. करतात खरं. या माय डार्लिंग टेक दिस. बघ टेस्ट करून कसं आहे. कसं. ए आंबट भेटला मला. चांगला भेटला. अजून एक इसे बोलते हैं भाई का प्यार गाइस. माझ्या भावाचा प्रेम नाही बघणार. गोड. ए हाँ एका प्यार चालू है. हे बघा. दमने तिला गोड लागेल बघा. लेट्स चेक. तोंडावरूनच कळते की गोड. खाल्लं नाही तू? आता तर तोंड पण नाही वाकडं कर. कडू असेल तरी गोडच कर. पण ए दम दम तो बघतो बघ. अरे हा बघ माझ
मीच काढते, मला दिसला, याला दिसतच नाही तो करवंद. ॲनिमल अब्यूज काढली ना, फोकस केला तेव्हा डायरेक्ट तोंडावर येते तुझ्या ते. काय ब्राईसा शी हाड भेटलं यार, खाड केवढा कोणाचं मोठा तरी. आहे तो हाड. हा ना, माझे तर फाटते आता. चला गपचूप निघूया. आणि इकडचा एरिया बघा, राणू. दिस इज अवर लोकेशन. आई शपथ ॲस्थेटिकला कुठे आहेत? अरे ह्यांनीच तोडली असणार, ती होती नाही ती जांभळं. करवंद. आता पोरं गेले खाली खाली येते बसून. पैकी सात्विकने हे पान दिलं. आता हे पान भरून आम्हाला करवंद शोधायला लागते. चला शोधूयात, भेटणार आपल्याला थोडी तरी का होईना, आपण शोधू. संध्याकाळ होत आली आहे म्हणून आता आम्ही चाललोय घरी. हे बघा, आणि फायनली आम्हाला थोडीशी करवंद आता भेटलेली आहे. त्याच्यात आम्ही समाधान मानून आता आम्ही घरी चाललोय. जास्त हवरेपणा नाही करायचा, पाहिजे तर आम्ही विकत खाऊ, फक्त थोडीशी मजा मस्ती करायला म्हणून आम्ही आलेलो. आणि आमचे अरे अरे यांना भेटलं. तर चला आपण आता त्यांना जाऊन मदत करूया. राणीला साफा दे. काय आम्ही पण तसंच नाही रे, आता थोडी. सॉरी. वाव गाईस गाईस हा गाईस, का स्किप केलेला तुम्ही मध्येच? दे ना, दाखवायचं तुम्हाला. हे बघा, वाव गाईस, आम्हाला मस्त भेटले. बघ तिथे 2 आहेत सात्विक. ते बघ तिकडे 4 आहेत. ए देवम, ते बघ समोर एकदम असं हे गठ्ठा. अरे थांबा ना, एवढी काय हावरीगिरी करते. सुकलाय का? हा सुकलाय तर मस्त. ए ती बघ तिथे पण आहे. थांब, हे आमच्या कॉलेज. काढ ना. थांब ना, माझ्या हातात चिटकलेत ना. टोचला हवं काठा गाईज, म्हणजे काटा टोच गया. बघा थांब, तिकडे आहेत 2-3 मी ते काढते. हे पकड. देवमनी आई शपथ, देवमने राणीसाठी किती चाफे घेतलेत भाई साहब. बुके बनवून देणार आता राणीला. आणि सात्विक कोणासाठी घेतोय भाई? थँक्यू. सात्विक, मला दिलं बघ, मी शूट पण नाही केलं. सॉरी गाईज. देवमने राणीला न देता होतात त्याने म्हणूनच लावले. हलकट ब्रदर्सनी माझ्या डोक्यात घातलाय. तुम्ही नाही दाखवत, तू दाखव. अरे बघ, सात्विकला जे केलं ते शूट झालं. चल हो बाबा, चला ना, तुम्हाला काय. अरे असं गाईज यार, पहिल्यांदा आमच्या भावांवरती असं खूप चांगलं वाटते की यार त्यांनी आम्हाला एवढं छान फुलं दिली. फुलं हे अजून आणायची ना आपल्याला. देवाला पण संध्याकाळी देवपूजेला ठेवता आली असती. तेव्हा तिथे आहे खाली, तर मी घेऊन आले. आपण पण थोडीशी फूल काढूया. जाऊ देत, कुठल्या मुलाने तर फुलं नाही दिली आपल्याला आयुष्यात, पण आपल्या भावांनी तर दिली. ह्याचं मला खूप सॅटिस्फॅक्शन वाटतं की माय भाऊज आर ग्रीन फ्लॅग गाईज. आणि इकडे बघा किती मस्त आहे फुलांचं. वाव किती सुंदर यार. ह्याच्यावरती पण मी फुल फ्लॅट होऊन जायला एवढे असे फ्लावर्स दिले तरी पण. अरे यार, ह्यांचं काय चाललंय? ह्यांचं बघा किती प्रेम होतं चाललंय. कांदे बटाटी फुल. दोघांनी आम्हाला दोघींना घेतलं तर उलट बरं होईल. आमचे पाय दुखत आहेत. माझं फूल पडलं. ए तिथून कुठून आलेलो आपण? अरे कुठे चालले ते? असे काय करताय? माझे फूल बघा यार गाईस, किती क्यूट अँड सुंदर वाटत आहेत. आणि हे बघा बॅकग्राऊंड खराब पोळा. काय चाललंय? अलगच मजा, अलगच. सात्विक, हा ना, हा, माझ्या आयटम वरती डोळा टाकतो. हे ठेवू का? इकडेच येते राणी. हा. हे बघा गाईस, फायनली एवढे तरी करवंद भेटले आणि त्यासोबत आम्हाला अशी क्यूट अशी पुढे पुढे फ्लॉवर्स पण भेटलेत. सो आता निघूयात घरी जायला. सॉरी, चीक लागला काय. ते तर आपल्याला घरी जाऊन सगळ्यांना आंघोळ करायला तर लागणार. ह्या दोघांना तर पक्की आंघोळ करायला लागणार आहेत. पागल केलीच नाही. शी. आणि हे शूट झालंय देवम, तू जे बोललायस. घाबरतय काय? शी यार गाईस, आम्ही तर आंघोळ करणार आहे कारण खूप चिकचिक झालं. आणि ते शेतातून असे फिरलोय आम्ही, झाडाबिडातून.
सो गाईज येस आम्हाला फायनली करवंद भेटलेले आहेत. एवढू शिका होईना पण भेटलेत. आता आम्ही त्याच्यामध्ये अजून फील करतो. बट ॲटलीस्ट आम्हाला भेटले. आम्हाला तर वाटत होतं की आम्हाला भेटणार नाही बट आम्हाला भेटली. थँक्यू गॉड फॉर गिविंग अस सो मच वंडरफुल करवंद. हां घरी गेल्यावर तर आम्ही घाण भांडणार आहोत कारण एवढीशीच आहेत. ओल्ड मनी थँक्यू फॉर द फ्लॉवर. शी दात बघ कशी दाखवत आहे. देवम भावाने आमच्या राणीसाठी अंगठी बनवली आहे बरं का. आणि नको घर डोक्यात जाते आता. काहीच राणीने दगा दिलाय ती बघा. काय ग देवम आता बोलवत होता तरी पण ती येत नाही म्हणून देवमचं असं झालंय. ओ माय गॉड देवमच्या एका बोलवण्यावर राणी नाही आली आहे. अर्धा अच्छा येते. एवढी स्लो स्पीड मध्ये येते. आली गाईज आली आली. देवमवरती खरं प्रेम आहे राणीचं गाईज. अरे 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 रस इथे कसा हरामी आहे. इथे कुठे झाले एवढी लॉयल आहे देवम तरी पण तुला तिला अंगठी नाही द्यायची. काय बोलायचं आता. सात्विक आऊच गाय सात्विक त्याच्या प्रियसीचं नाव लिहितोय. ओ काय लिहिलंय बघा. देवम लव्स राणी. ओ हो सांग ना काय बोललास. ऐसा नाही पता. बोल ना सात्विक काय जातंय काय. तेव्हाच इंग्लिश निघाली आता नाही निघाल. उपास करते. सगळेच आम्ही गेलो तिकडे कळवंत आणायला. तेवढी लांब. हे गाईस हिचं काहीतरी अलगच. डायरेक्ट पाय खाली. गाईचं बघा काय चाललं. अरे तुम्ही ती जमीन धसवून टाकली. तुम्ही तिथे जमीन धसवून टाकली आहे. अरे अरे पाडशील. अरे पाडशील देवा. लय जड आहे. जाऊ दे सोड नाही होणार. मी बोलते आपण इथून उडी मारून जाऊया. इथून जाऊया. मी असं बोलते. जाओ. अरे नाही शी इज व्हेरी कॉन्फिडेंट की ती आता मी राहील. फायनली वी हॅड अ ग्रेट एस्केप. आणि आता आम्ही रिटर्न चाललोय घरी. हे आम्ही मगासपासून करतोय पण नंतर आम्हाला एखादं झाड दिसतं मग आम्ही परत त्यांच्यावरती करबंद शोधायला चाललो. बट नाही आता फायनली आम्ही चाललोय. आणि आमच्यासोबत आहेत नाना. नाना बोलले की आता चला गोळे. आणि ते आमच्यासाठी एवढा वेळ थांबलेले की आम्ही एवढी अशी पागलगिरी करून येत होतो तोपर्यंत. आणि मग आता ते आमच्यासोबत घरी चालले. आणि आमच्यासोबत देवमची राणू पण आहे जी की पुढे आहे. गाईज आम्ही खूप चाललो पण आम्हाला नाहीच करवंद भेटत. म्हणजे करवंदाची झाडं दिसत आहेत. हा एक दोन अशीच दिसत आहेत. ते अर्ध्यापेक्षा जास्त तर कच्चे आहेत पूर्ण. खूप दमलो. असं. आणि सात्विक बोलते की तू रॉंग टाइमला सुट्टी काढून आले. आता मी एवढं सुट्टी काढून आले तर बघायचं कुठे करवंद भेटतील वगैरे ते. तर बोलते की तू रॉंग टाइमला सुट्टी काढून आले. आधी बोलायचं की बघून ये हा करवंद आहे. मग बघ ना. हा ये लवकर सुट्टी लवकर. करवंद आली. मग जाऊ आपण उद्या पण जाऊ शकतो. कधी इथे आहेत का. सात्विकला कपडे घ्यायला बोलवले. अरे राजधानी कपडे घ्यायला राजधानी कुठे. मला नाही होत. गाईज आता आमचं थोडंसं समाधान तर झालंय बिकॉज थोडेसे का होईना करवंद भेटले तेवढं सगळं फिरून. हां आणि आमची एक रील पण येणार एकदम फनीवाली जे आम्ही इथे शूट केली. पागल आहे का रे. मस्ती. मुद्दामून करते. तू दगड का मारलास. तू दगड का मारलास. दगड लागतो यार देवम. आई शपथ दगड मारला सांग तिला. टायटल काय करशील तू. ते करू आपण. ते सस्पेन्स असणार आहे. हा ना या चला आता आपण घरी जाऊयात. आणि तुम्हाला मग घरी गेल्यावरती हा ब्लॉग कंटिन्यू करू आम्ही. जर काय तुम्हाला दाखवण्यासारखं असेल तर नक्कीच कंटिन्यू करू. तर मस्त पिशवी हलवत चालले.
व्हिडिओ पाठव सोनाबाई. 7 वाजलेत, लिटरली 7 वाजलेत, पण तुम्ही बघा पूर्ण उजेड आहे. उजेड तर तिथून येतोय. अरे बघ ना, काहीच नाही वाटत. इकडे मून आहे. चंद्र गाईस. हा बघा, दिसतोय तुम्हाला, तो चंद्र आहे आणि ह्या बाजूला सूर्य आहे. म्हणजे आम्हाला दोन्ही दिसत आहेत या टाइमला, चंद्र पण आणि सूर्य पण. चंद्र पण सूर्यासारखी हे लाईट काय येते. दम लागलाय, पण मज्जा आली आज. आवड नाही बनवतात ना नाही, इथे पण ते मठात लावतात. मठ कुठं आहे ते? ते माणकेश्वराच्या मंदिराला जायच्या आधी जो मठ लागतो ना तिथे. आंब्याचं तर आपल्याला काय भेटलंच नाही इथे ना. आंब्याचे झाडं दिसले. एंडिंग आले, थोडी कोण ठेवणार आहे आंबे. हा शियार आमच्या मामाच्या शेतावरती खूप काय होतं. ते लोक मला न घेता गेलेच. अननस सगळं काढून घेऊन आले. चिकू बिकू किती काय होतं यार. गाय तुम्हाला मी दाखवलं असतं, पण हे लोक काढून आले घेऊन आले. आता आमच्या घरी आहे एक बॉक्स अननस. पडले भरलेले ते दाखव. हे बघा, हे काढून आले. ते दाखवायला लागेल तुम्हाला. इकडे ना मस्तपैकी फुलं आहेत, मी तुम्हाला दाखवते. अरे देवम, त्यांच्या दारात देवम लॉयल आहे. दाखवते. राणी समोर विहीर आहे, मी तुम्हाला विहीर दाखवते. पाणी नाही पण असते, एवढी पण खराब आहे. आहे. शी गाईस, पाणी बघा, हिरवं दलदल वाटते, दलदल. छी. खालतं तर चांगलं असेल. अरे गप देवम. चला. तू प्यायला येणार आहेस का? पाणी बघून कोण प्यायला येणार? खालचं पण असेल, पण हाच पाणी नानन करतो मी, पिला तू येतो. शी ही बोलतात हा, काहीही. त्यांचं ऐकून मग असं ना कसं वाटतं. पागल लोक. जाऊ देत. कसं वाटलं मस्त फिरून? मस्त वाटलं, एकदम मस्त. फक्त तिला राणीच नाही आवडत. मस्त राणी नाही आवडली मला. नाच पसंत आहे, राणी पसंत आहे. वन रिजेक्शन. मी आपलं पसंत आहे. तू टेन्शन नको घेऊ, मी येतो. अरे फुल होता, ते हातात द्यायचं असतं का तोंडावरती मारायचं असतं काय? हातचा कुठे एवढं पण हे लोकांना कसं समजत नाही, मला हेच नाही कळत. व्हेरी बॅड गाईज, व्हेरी बॅड. वाव गाईज, असा भाऊ भेटणं किती लकी गोष्ट आहे. किती ते परिश्रम. आय एम सो लकी टू हॅव हिम. भाई साहब, वाव. आता आम्ही माझ्या गणोला देणार आहे. सो ब्युटिफुल, सो प्रिटी गाईज. अरे हे बघा समोर. अरे 2 जण आहेत. 2 बेबी कॅल्फ्स. आणि इकडे तुम्ही फ्लावर बघा किती सुंदर आहेत, व्हाईट कलरचे. पिंक पण बघितलेले रे मी मगाशी. गावात एंटर केलं म्हणून मी शूट नाही करत. आता मी तुम्हाला घरी गेल्यावरती दाखवते. सो लेट्स गो गाईज.